शुभविवाह या मालिकेच्या 22 डिसेंबरच्या भागामध्ये भूमी आता कामाच्या ठिकाणी आलेली असते। त्यावेळेला तिथले मॅनेजर आपल्या स्टाफला सूचना देत असतात। भूमी आल्यावरती ते भूमीचं स्वागत करतात आणि म्हणतात या 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 लवकर, तुम्ही इथे आता आजपासून जॉईन होणार आहात ना? भूमी म्हणते हो, मी आजपासून जॉईन होणार आहे। आणि तेवढ्यात एक बाई येते आपल्या छोट्या मुलाला घेऊन आणि मॅनेजर त्या मुलाचे लाड करतात। त्यावेळेला भूमी म्हणते आपल्याकडे हे डे केअर कशासाठी आहे? मॅनेजर म्हणतात म्हणजे इथे येणाऱ्या सगळ्या बायकांनी टेन्शन फ्री होऊन कामं करावी यासाठी त्यांच्या मुलांना मुलींना या डे केअरमध्ये ठेवलं जातं। भूमी म्हणते जर माझ्यावरती अवलंबून असणारी कुणी व्यक्ती मी इकडे आणली तर चालेल का? यावरती मॅनेजर म्हणतात कोण आहे अशी व्यक्ती जी तुमच्यावरती अवलंबून आहे? भूमी म्हणते 1 मिनिट सांगते। असं म्हणत भूमी बाहेर जाते। सगळेजण भूमी आता नक्की कुणाला आपल्या सोबत आणते या उत्सुकतेपोटी आता भूमीकडे पाहत बसतात। तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा छान तयार झालेली असते आणि अभिजितचं स्वागत करायला निघालेली असते। तर मानसी म्हणते काय ग, आज काय तू देवाची आरती बिरती करणार आहेस की काय? याच्यावरती पौर्णिमा म्हणते आज अभिजित येणार आहेत, त्यामुळे त्यांच्या आरतीसाठी हे ताट आहे। आता मानसी चिडते आणि म्हणते अगं आरती वगैरे करण्यासारखं त्यांनी काहीही केलेलं नाहीये, म्हणजे तू हे जे वागतेस ना पौर्णिमा हे चुकीचं आहे। अभिजित जिजूंनी आकाश आणि आपल्या ताई यांच्यासोबत कसं वागले तुला माहिती आहे ना, तरी सुद्धा हे सगळं। तितक्यात रागिणी येते, म्हणते आणि मग काय, म्हणून चुकीचं वागले म्हणून त्याला जेलमध्ये खितपत ठेवायचं का? म्हणजे ताईच्या पावलावरती पाऊल टाकून जे वागतेस ना ते एकदम चुकीचं आहे हं, असं म्हणत मानसीला रागिणी खूप ओरडते। आता इकडे पौर्णिमाला मजा येते, कारण रागिणीने मानसीला ओरडा पाडलेला असतो। रागिणी म्हणते तुझं काय ग, तो माझ्या पोटचा पोरगा आहे, तुझा मोठा धीर आहे, या घरचा कर्ता पुरुष आहे आणि त्याच्याबद्दल हे असं बोलायला तुला काहीच नाही वाटत? हो मला माहिती आहे त्याने जे केलंय ते चुकीचं आहे, पण म्हणून आपण त्याला काही कायमचं जेलमध्ये खितपत ठेवायचं आहे का? त्यामुळे आता हे तुझं वागणं बंद कर, मला हे चालणार नाही। असं म्हणत आता इकडे रागिणी मानसीला खूप काही बोलते। मानसी बिचारी तोंड खाली घालून सगळं ऐकून घेते। तोपर्यंत भूमी आकाशचा हात पकडते आणि त्याला डे केअर सेंटरसाठी आत घेऊन येते आणि त्यावरती ती आता मॅनेजरला म्हणते म्हणजे माझ्यावरती अवलंबून असलेला माझा नवरा याला मी डे केअर सेंटरमध्ये ठेवू इच्छिते। आता मात्र मॅनेजरला खूप मोठा धक्का बसतो, हे काय नवीन? आता सगळेच जण हे पाहत बसतात आणि त्यावरती मॅनेजर म्हणतात कसं आहे ना, इथे फक्त लहान मुलं आणि मुली यांनाच ठेवण्याची आम्ही परवानगी देतो, त्यामुळे याला कसं काय आम्ही ठेवू शकतो? भूमी सांगते जर तुम्ही बायकांना टेन्शन फ्री मिळण्यासाठी वातावरण त्यांच्या मुलांना ठेवता, मग माझा नवरा माझ्यावरती अवलंबून आहे ना, मग त्याची तरी सोय मी कुठे करणार? आता आजूबाजूचा स्टाफ हसायला लागतो, ही काय बाई आहे, हे कोणतं लग्न आहे? भूमी सांगते हो आमचं लग्न जगावेगळं आहे, पण त्याची जबाबदारी मी घेतली आणि ती जबाबदारी मी पूर्णपणे पार करते। मला कामाची गरज आहे, पण कामासोबत मी माझं बायकोचं कर्तव्य नाही ना विसरू शकत, त्यामुळे माझ्यावरती अवलंबून असलेल्या व्यक्तीला मला इथे ठेवण्याची परवानगी तुम्ही द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करते। असं म्हणत भूमी आता सगळ्यांच्या समोर रिक्वेस्ट करते आणि मॅनेजरचं मन वळवण्याचा प्रयत्न करते। यावरती आता बाजूच्या बायका म्हणतात हा मोठा मुलगा काही लहान मुलांच्या सोबत राहणार का? यावरती भूमी म्हणते त्याचं मन इतकं निरागस आहे ना की तो कधीही कुणालाही दुखवत सुद्धा नाही आणि तुम्ही त्याची वर्तणूक बघा, तो खरंच तुम्हाला काही त्रास होईल असं करणार नाही। असं म्हणत भूमी आकाशबद्दल सगळ्यांना समजावून सांगत असते, पण स्टाफमधल्या बऱ्याचशा लोकांच्या मध्ये नाराजी असते, त्यांना काही भूमीचं म्हणणं पटलेलं नसतं। भूमी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते की एकदा माझ्या आकाशला इथे ठेवून बघा, त्याला चान्स देऊन बघा। यावरती मॅनेजर म्हणतात ठीक आहे, म्हणजे तुमची कंडिशन बघता, तुमचा नवरा तुमच्यावरती अवलंबून आहे हे बघता आम्ही त्याला इथे ठेवायला तुम्हाला परमिशन देऊ सुद्धा, पण त्याने जर काही गोंधळ केला किंवा काही झालं तर त्याला जबाबदार तुम्ही असाल। असं म्हणत आता इकडे मॅनेजरने भूमीवरती खूप मोठी जबाबदारी टाकत तिला आता या सगळ्याला जबाबदार ठरवलं असतं। भूमी म्हणते थँक्यू सो मच, पण असं आकाशकडून काही होणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते। असं म्हणत भूमी आता मॅनेजरना गॅरंटी देते आणि सगळा स्टाफ आपापल्या कामाला आता रेडी होतो। भूमी आता आकाशला घेऊन एका ठिकाणी कोचवरती बसवण्यासाठी नेते आणि ती आकाशला म्हणते हे बघ आकाश, आजपासून आता तू इथे बसायचं। आकाश भूमीकडे पाहतच बसतो। तोपर्यंत इकडे रागिणी चिडते आणि म्हणते अगं तुझा मोठा धीर आहे तो आणि त्याच्याबद्दल काहीच बोलायला तुला वाटत नाही का? आणि तुझं हे आगाऊगिरीचं बोलणं आहे ना तुझ्या नवऱ्याला पण नाही आवडणार, त्यामुळे यापुढे लक्षात ठेव, सारखं आपल्या ताईच्या पावलावरती पाऊल ठेवून हे सगळं करायची काही गरज नाहीये, काय येतंय का लक्षामध्ये? असं म्हणत मानसीला रागिणी खूप ओरडत असते। आता मात्र मानसी काहीच बोलत नाही, ती गपचूपपणे रागिणीचं बोलणं ऐकून घेते। तितक्यात आजी येते आणि म्हणते काय ग रागिणी,
काय चाललंय बोलणं तुमचं? यावरती रागिणी म्हणते काही नाही ग आई, म्हणजे ना अभिजित येणार म्हणून या दोघींची किती जय्यत तयारी चालू आहे बघ. त्यांनाच सांगत होते अगं इतका उत्साह नका दाखवू असं म्हणत. आता इकडे रागिणी विषय बदलते. आजी म्हणते हो तर इतक्या दिवसांनी अभिजित घरी येणार, सगळ्यांनाच खरं तर आनंदच झालेला आहे असं म्हणत आजी सुद्धा आनंदात सामील होते, कारण या सगळ्यामध्ये रागिणीचा आनंद सामील होणार असतो. मग मात्र अभिजितला आणायला अथर्व आणि राजा काका गेलेले असतात. मानसीचा चेहरा मात्र पडतो. मानसी विचार करते की आज आई असं का वागतायत, म्हणजे आज भूमिताईबद्दलचा इतका राग त्यांच्या मनात मला का दिसत आहे? काहीतरी कारण आहे, कारण मला असं वाटतंय याच कारणासाठी, म्हणजे ताई सोडून गेले घर म्हणून राग आहे, की ह्यांचा राग आहे म्हणून ताई घर सोडून गेले? आता मात्र मानसीच्या मनामध्ये काही ना काहीतरी शंका कुशंका यायलाच लागतात. तितक्यात आता इकडे अभिजितची एंट्री होते. अभिजितला घेऊन आता अथर्व आणि राजा काका आलेले असतात. अभिजितची अवस्था म्हणजे पूर्ण सुकलेल्या, डोळे खाली गेलेले असतात आणि अभिजित एकदम आता क्रिमिनल सारखाच दिसायला लागलेला असतो. पौर्णिमाच्या चेहऱ्यावरती आता आनंद झळकत असतो. मग आता भूमी आकाशला एका कोचवरती बसवते आणि म्हणते हे बघ आकाश, तू न इथून अजिबात कुठेही जायचं नाहीयेस, म्हणजे एक लक्षात घे, मी इथे समोरच्याच डेस्कवरती बसणार आहे, त्यामुळे या डेस्कवरून तुला मी दिसेन आणि मला तू दिसशील, त्यामुळे तू इथून अजिबात हलू नकोस बरं असं म्हणत आकाशला एका डेस्कवरती बसवून भूमी आता समोर बसायला जाते. पण तिथली लोक आकाशकडे थोडंसं वेगळ्या नजरेने पाहत असतात. त्यावरती भूमीच्या आता हे लक्षात येतं. भूमी आकाशला म्हणते हे बघ, ही बाजूची लोक काहीही बोलू दे, तू न त्यांच्याकडे बघूच नको, म्हणजे ते तुझ्याकडे बघतायत हे तुला कळणारच नाही ना. यावरती आकाश म्हणतो सायकल राणी, कसं ग तुला माझ्या मनातलं कळतं? म्हणजे मला ह्या लोकांच्या नजरांची भीती वाटते हे तुला कसं कळलं? तुला माझ्या मनातलं सगळंच कळतं ना, तू काळजी करू नकोस, मी गुड बॉय सारखा इथे बसून राहणार आहे. तू जितका वेळ काम करशील ना तितका वेळ मी इथे बसून राहील. ए टुटू, आता आपण 8 तास इथून हलायचं नाही, सायकल राणीचं काम होईपर्यंत इथेच बसायचं असं म्हणत आकाश तिथे बसतो. तोपर्यंत भूमीला आता बोलवल्यावरती भूमी सांगते हे बघ, मी ना जोशी सरांकडे काय काम आहे ते बघून येते असं म्हणत भूमी आपलं काम समजावून घेण्यासाठी जाते. तोपर्यंत मॅनेजर एका माणसाला सांगत असतात किती वेळ आपल्याकडे आहे? तो सांगत असतो फक्त अर्धा तास आहे आत्ता आपल्याकडे. मॅनेजर म्हणतात ठीक आहे, मग लागा कामाला, काहीही झालं तरी या अर्ध्या तासामध्ये काम उरकलं पाहिजे. आणि मॅनेजर खूप टेन्शनमध्ये असतात, अर्ध्या तासात काम तमाम झालं पाहिजे असं म्हणत ते आता काहीतरी सिरियस असतात. मग आकाश विचार करतो काय आहे हे, म्हणजे हे तर काका खूप चांगले आहेत, त्यांनी मला इथे थांबायची परवानगी दिली, त्यांनी सायकल राणीला सुद्धा जॉब दिला, मग आत्ता हे टेन्शनमध्ये का आहेत? आकाशला खूप क्युरिओसिटी वाटते की नक्की यांचं काय चाललंय. तो म्हणतो टुटू, या काकांना कसली मदत हवी आहे का? आकाशला खूप मोठा प्रश्नच पडतो. तोपर्यंत इकडे आता आकाशच्या मनातील ते शंका कुशंका त्याला काही गप्प बसू देत नसतात. अभिजितचं घरामध्ये स्वागत होत असतं. पौर्णिमा सांगत असते अभिजित या. त्यावरती रागिणी म्हणते अभि, अरे किती वाळलास, म्हणजे तुझं ना तोंड मला पाहवत नाहीये, तुझ्या आठवणीमध्ये मला इतकं वाईट वाटत होतं. बाळा तुझी तब्येत किती रे बिघडली, ये आता तू आलायस ना, चांगलं खाऊन पिऊन तुला न धडधाकट करेन असं म्हणत रागिणी आता अभिजितला सांगत असते की खरंच तुला खूप त्रास झाला तिकडे. आजी म्हणते अभिजित बाळा खरंच रे, किती वाळलास तू, म्हणजे तिकडे तुझे हाल होत होते हे तुझ्या ह्याच्यावरून दिसतंय, ये बरं बाळा तू आत ये असं म्हणत आजी अभिजितला आत घेते. तोपर्यंत मानसीचा उदास चेहरा पाहून अथर्व म्हणतो मनू काय झालंय, म्हणजे तुझा चेहरा का पडलाय? यावरती मानसी म्हणते नाही रे, तसं काही नाही आहे. यावरती आता मात्र अथर्वला मानसीच्या चेहऱ्यावरचा दिसलेला हा भीतीचा राग तिला कळत असतो, काहीतरी घडलंय हे त्याला कळतं. इकडे राजा काका उदास असतात. त्यावेळेला रागिणी म्हणते अहो इथे काय करताय, मुलगा आत्ता आपल्या घरी आलाय, त्याचं स्वागत केलं का? राजा काका म्हणतात हे बघ, त्याच्या तब्येतीच्या नावाखाली तू ज्याला इथं आणलंयस ना, मला हे बिलकुल नाही पटलेलं आहे. यावरती रागिणी म्हणते मग काय, माझ्या मुलाला तिथे खितपत ठेवू का मी तिथे? तो जिथे पडला होता त्याची अवस्था मला बघवत नव्हती. यावरती राजा काका म्हणतात हे बघ, तू मला सांगू नकोस त्याची अवस्था आणि काय ते, आज न त्याने जे केलंय ना त्याचीच फळं तो भोगतोय. रागिणी म्हणते पण आई वडील म्हणून आपली काही कर्तव्य आहेत की नाही, त्याला एक चान्स नको का द्यायला? राजा काका म्हणतात ठीक आहे, तुझ्या मनामध्ये होतं ना, तू त्याला चान्स दिलेला आहेस, पण एक लक्षात ठेव रागिणी, यापुढे जर का त्याने अशी काही चूक केली ना तर माझ्यासारखं वाईट कोणीच नाही, पुन्हा त्याला 30 शिक्षा द्यायला मी कमी करणार नाही असं म्हणत राजा काका खूप चिडलेले असतात. आणि राजा काकांना यांनी घरी आलेलं आवडलेलं नसतं.
धमकी देऊन राजा काका निघून जातात. तोपर्यंत इकडे आता भूमी काम अटकून बाहेर येते आणि पाहते तर काय, तिला आकाश कुठेच दिसत नाही. आकाश आकाश असं म्हणत भूमी आता इकडे तिकडे भटकत असते आणि तिथल्या स्टाफला विचारते, आकाशला कुठे पाहिलं का? यावरती स्टाफ मधली बाई टोमणामध्ये, यांचं मूलवात्र ह्यांचं ऐकत नाही हा. त्यावरती भूमी खूप पॅनिक होते, आकाशला शोधायला लागते, सगळ्यांना विचारते पण तिला आकाश कुठेच दिसत नाही. आकाशने मॅनेजरचं बोलणं ऐकून त्याला काहीतरी मदत करण्यासाठी तो बाहेर पडलेला असतो हे मात्र भूमीला समजतं. पण भूमीला खूप मोठा धक्का बसतो. आता आकाश नक्की कुठे गेलाय, त्याच्या मनात नक्की काय चालू आहे हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार.